वेलकम बॅक मित्रांनो. आज आहे डे 2 आपल्या फायनान्स सिरीजचा. सो काल जसं मी बोललेलो, क्रूड ऑइलचे प्राइजेस काल US मार्केट संपेपर्यंत $120 पोहोचलेले. त्यामुळे काय झालं, एशियन सेशन चालू झाल्यावर एशियन मार्केटवरती प्रेशर आला आणि आज इंडियन मार्केटसुद्धा 0.5% गॅप डाऊन ओपन झाला. निफ्टी पूर्ण दिवस खूप वोलेटाईल ट्रेडिंग सेशन होता. सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी होती. जे ट्रेडर्स आहेत, हार्डकोर ट्रेडर्स आहेत, त्यांना माहीत असेल. त्यानंतर जर US आणि इराणच्या वॉरबद्दल बोलायला गेलं तर माझे असे इंट्युशन्स आहेत की या विकेंडमध्ये, या 2-3 दिवसांमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट्स येणार आहेत, ज्यामुळे मे बी मार्केटमध्ये तुम्हाला मोठा गॅपअप कमिंग वीकमध्ये बघायला भेटू शकतो. हे माझे इंट्युशन्स आहेत. बिकॉज डिप्लोमेसी शिवाय दुसरा पर्याय नाही आहे, ना अमेरिकेला ना इराणला. आणि हळूहळू सगळे डेव्हलपमेंट्स त्या दिशेने चाललेले आहेत असं वाटतंय. सो लेट्स सी काय होतं. अजून एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे इंडियन रुपीजने ₹95 पर डॉलरची प्राईस पहिल्यांदा क्रॉस केलेली आहे. माहीत नाही आपलं गव्हर्नमेंट आणि RBI याच्या अगेन्स्ट काय स्टेप्स घेणार आहे, बट खूप निगेटिव्ह न्यूज आहे इंडियन मार्केटसाठी. ऑलरेडी FIs कंटिन्यू लास्ट 3-4 मंथ्सपासून सेलिंग करत आहेत इंडियन मार्केटमधून, बिकॉज त्यांना इंडियन मार्केटवरती आता कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे. आणि आज मी एक जस्ट असंच ॲनालिसिस करत होतो. सो एक असा स्टॉक आहे US मार्केटमधला ज्याने लास्ट 5 इयर्समध्ये सर्व ॲसेट क्लासेसच्या रिटर्न्सला बीट केलेला आहे, आणि तो स्टॉक म्हणजे NVIDIA. लास्ट 5 इयर्समध्ये NVIDIAने जवळजवळ 1200% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. येस, 1200%. जर तुम्ही कम्पेअर करताय तर गोल्डने लास्ट 5 वर्षांमध्ये 170% रिटर्न दिलेत, आणि जर S&P 500 बघितलं तर त्याने जवळजवळ 100% रिटर्न दिलं. सो विचार करा की NVIDIAने किती आउट परफॉर्म ॲसेट क्लासेसला. बिकॉज रिझन सिम्पल आहे बाई, AI आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मार्केट आहे. सो NVIDIAची ग्रोथ म्हणजे काय असं रॉकेट सायन्स नाही आहे. अजून असे इम्पॉर्टंट आणि छोट्या छोट्या इन्साईटसाठी प्लीज चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.